वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। सर्वे अत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञान ज्ञानी न तत्वदर्शिनः। जीवनामध्ये आध्यात्मिक ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे। आजच्या या भौतिक जगतामध्ये, धावपळीच्या जगतामध्ये जे काही भौतिक ज्ञान विकसित झालं ते ज्ञान संसाराच्या दृष्टीनं, व्यवहाराच्या दृष्टीनं अत्यंत उच्च कोटीचं आहे, परंतु जीवनामध्ये परमानंद, परमशांती आणि परम सुख जर पाहिजे असेल तर आपल्याला अध्यात्म ज्ञानाकडे वळावं लागेल। अध्यात्म या शब्दाचाच अर्थ असा आहे की आद्य, दोन शब्द आहेत, हे आद्य आणि आत्मा। आद्य म्हणजे जो प्रथम पासून आहे, सृष्टीच्या उत्पत्तीपासून आहे, त्याला आद्य म्हणायचं। आणि तो आत्मा सर्व जगतामध्ये नित्य वावरत आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याला त्याचं ज्ञान होतं त्याला अध्यात्म ज्ञान असं म्हणतात। तर अध्यात्म ज्ञानाकडे जर आपल्याला वळवायचं असेल, ते जर प्राप्त करायचं असेल तर तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, समर्पण भाव असला पाहिजे सद्गुरूच्या प्रती। तद्विधि प्रणिपातेन, प्रणिपातेन म्हणजे आत्मसमर्पण, परिप्रश्नेन प्रश्न विचारून, सेवया सेवा करून सद्गुरूची, उपदेक्षिते ज्ञानम ज्ञानीन प्रती तत्वदर्शिनः, आणि तो ज्ञानी तत्वदर्शी असला पाहिजे, त्याला तत्वाचं दर्शन असलं पाहिजे। तत्वाचं दर्शन म्हणजे त्याला ईश्वर प्राप्ती झालेली असली पाहिजे, तो ईश्वर प्राप्त महापुरुष असला पाहिजे, संत असला पाहिजे। त्याच्याकडं अध्यात्म ज्ञान असणं हे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे। जीवन आध्यात्मिक ज्ञानावाचून अपुर आहे। मग ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं तर त्याची साधना काय आहे, त्याची साधना काय करायची आहे। साधना तीन प्रकारच्या आहेत, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि भक्तियोग आहे। म्हणून अध्यात्म ज्ञान नित्यत्व, नित्य असलं पाहिजे, नित्य। तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी। लर्नेड इग्नॉरन्स इज द एंड ऑफ फिलॉसॉफी। संपूर्ण तत्वज्ञान माणसाला एका अतिपतित उच्च अज्ञानापर्यंत नेऊन पोहोचवतं आणि त्याच ठिकाणी त्या ईश्वराचं स्थान आहे। म्हणून आपल्याला जर ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तत्वदर्शी महापुरुषाकडे जावं लागेल। तत्वदर्शी ज्ञानाच्या शोधामध्ये आपल्याला जावं लागेल। ज्ञानी महापुरुष संत कलियुगामध्ये ओळखणं अत्यंत कठीण आहे, कारण कलियुगामध्ये ढोंग्यांचा बाजार जास्त झाला। ढोंगी सोंग ढोंग करायचं
आणि लोकाला फसवायचं, लुबाडायचं आणि त्याच्यावर भौतिक जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ते यशस्वी होत नाही. म्हणून आपल्याला जर ते जीवनामध्ये परमशांती वाटत असेल तर तत्वदर्शी महापुरुषाकडे जाणं आवश्यक आहे. आणि तत्वदर्शी महापुरुष सत्संगतीने भेटत असतो. सत्संगती घडो सुजन वाक्य कानी पडो. तर नेहमी सत्संगामध्ये असलं पाहिजे, सद्भाव असला पाहिजे अंतरंगामध्ये, आणि अत्यंत जिज्ञासा असली पाहिजे. ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा, भक्तीची जिज्ञासा, योगाची जिज्ञासा, ह्या सगळ्या तिन्ही प्रकारचं जो मार्ग आहे ते अत्यंत आवश्यक आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णानं अत्यंत गुह्य अशा प्रकारचं हे ज्ञान सांगितलेलं आहे. अध्यात्मज्ञान नित्यतो तत्वज्ञानार्थ दर्शनम इति ज्ञानमिति प्रोक्त ज्ञानम तत्वदर्शिनः. मग ते ज्ञान आपल्याला अत्यंत जीवनाचा जो पैलू आहे त्या पैलूपर्यंत ते घेऊन पोहोचवतं. ज्ञानेश्वराने अत्यंत सुंदर अशा प्रकारचं भाष्य त्याच्यामध्ये केलेलं आहे. ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी वाटे मनियाची आणावे, तरी या संता या भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान म्हणजे पलीकडचं, अत्यंत पलीकडचं, म्हणून ते म्हणलं गेलं. जवळ असतं तर हे म्हणलं गेलं असतं, हे ज्ञान. परंतु हे ज्ञान हे नाहीये, ज्ञान ते आहे. आणि ते म्हणजे या अखिल ब्रह्मांडाच्या पलीकडचं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आपल्याला प्राप्त केल्याशिवाय शांती प्राप्त होत नाही. तत्प्रसादात परा शांतीम स्थानम प्राप्तिशी शाश्वतम. तो जो ज्ञानाचा प्रसाद आहे, तो प्रसाद मिळाला. प्रसादे सर्व दुःखानाम अनिरश्योपजायते. तो भगवंताच्या त्या ज्ञानाचा प्रसाद जर आपल्याला मिळाला तर सर्व दुःखाचा नाश होतो. ते दुःख नाश पावतं आणि आपल्याला हळूहळू त्या जी सुखाची प्राप्ती म्हणतो त्या सुखाच्या प्राप्तीकडं ते ज्ञान आपल्याला घेऊन चालतं. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, जरी वाटे मनियाची आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेशी. म्हणून संतांची सेवा हा परमोधर्म आहे. एकमेकाची सेवा करणं हा सर्वसाधारण सामान्य सिद्धांत आहे. मुलानं वडिलाची सेवा करायची, आईनं मुलाची सेवा करायची, हा धर्म आहे. आणि हा प्राकृतिक धर्म आहे. याला शिकवायची गरज नाहीये, आईला शिकायची गरज नाहीये की तू मुलाची सेवा कर म्हणून. आई आपोआप मुलाची सेवा करते. आणि ज्यावेळेस मुलगा मोठा होत चालतो त्यावेळेस त्याला सुद्धा कळतं की आपली आई आपली सेवा करीत आहे, म्हणून आपण सुद्धा सेवा केली पाहिजे. म्हणून सेवा हा फार मोठा धर्म आहे. खालून तर वरपर्यंत सेवा हा परमो धर्म आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला अध्यात्म ज्ञानाची अत्यंत आवश्यकता आहे. तर ते ज्ञान आपल्याला, ते ज्ञान पैगा परवे म्हणजे ते अत्यंत पलीकडचं आहे, विश्वब्रह्मांडाच्या पलीकडचं ते ज्ञान आहे. आणि ते ज्ञान आहे भगवान श्रीकृष्णाच्या धामामध्ये, भगवंत धाम, त्या भगवत धामामध्ये ते ज्ञान वसलेलं आहे. आणि ते ज्ञान जसं समुद्रामध्ये पाण्याचा साठा आहे आणि तो साठा सर्व जगाला पुरवतो समुद्र, तशा प्रकारचं हे जे ज्ञान आहे ब्रह्मांडाचं ज्ञान, ईश्वरीय ज्ञान, ते भगवंताजवळ आहे, भगवंताच्या धामामध्ये ते आहे. आणि त्या धामातून ते त्या धामात आहे म्हणून ते ज्ञान म्हटलं गेलं. हे ज्ञान नाहीये किंवा या जगताचं ते ज्ञान नाहीये, ते ज्ञान ईश्वरीय ज्ञान आहे, ते भगवत धामामध्ये आहे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, अध्यात्म ज्ञान आहे, ते अध्यात्म ज्ञान आहे.
जरी वाटे मनी अथाह नव्हे, आपल्याला जर अंतकरणामध्ये हृदयामध्ये जर पाझर त्याचा घ्यायचा असेल तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संताला शोधावं लागेल, त्याच्यासाठी सत्संगी करावं लागेल, भगवत प्राप्ती करावं लागेल. विना भगवत प्राप्ती ईश्वर प्राप्ती नाही, आणि बिना ईश्वर प्राप्ती शांती नाही. तमेव विदित्वाति मृत्युमेति नान्या पंथा विद्यते आहे ना, स्वतःश्वद उपनिषद. जीवात्मा केवळ ईश्वराला प्राप्त करूनच आनंदमय होऊ शकतो. संसारामध्ये किंचित मात्र सुख नाहीये. याच्यावर ज्ञानेश्वराने एक भाष्य केलेलं आहे, या सुखदुःखावर, की संसार हा मूळचाच दुःखमय आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकतेले कवनाची श्रवणी, जैशी सुख निद्रा अंथुरणी. निद्रा ज्यावेळेस आपल्याला निद्रा घ्यायची असते त्यावेळेस एखादा एसी जर बंगला असेल, त्या एसी बंगल्यामध्ये जर त्या माणसाला वाटत असेल आपल्याला इथं सुख भेटेल, परंतु त्या बंगल्याचे दरवाजा जर सर्पानं वेढलेले असतील तर त्याला झोप येऊ शकत नाही. तशा प्रकारचे भौतिक जगतामध्ये किती तुम्ही सुखी कृत्रिम सुख निर्माण करण्याचा प्रयत्न करा, त्याला सुख मिळणार नाही. का तर बंगला एसी आहे, परंतु दरवाजा सर्पानं वेढलेला आहे. तसं हे आपलं भौतिक शरीर हे आपण एशीच्या सुखानं सुखी ठेवू शकतो, परंतु अंतरंगामध्ये जे विषयरूपी साप आहेत, ते विषयरूपी साप त्याला जगू देत नाही, शांत जगू देत नाही. म्हणून संसारामध्ये तुम्ही कितीही जरी उच्चांक गाठला तरी दुःखाचीच प्राप्ती आहे. म्हणून ते ज्ञान पैगा भरवे, जरी वाटे मनी ध्यानावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. मग पुढची स्टेप आहे तेच सेवा हा दारवंटा, जाणे जे घ्या सुभाटा. मग भक्तीचा मज वटा स्थापिला जे येणे. मग त्याची सेवा असली पाहिजे, संत सेवा, भगवत सेवा. सेवेमध्ये प्रेम असावं लागतं. सेवा म्हणजे नुसती सेवा, मेवा खाण्यासाठी सेवा नकोय. सेवेमध्ये प्रेम असलं पाहिजे, त्याच्यात प्रेम ओतलं गेलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपल्याला ते परब्रह्म परधाम पवित्र परम भवान पुरुष शाश्वत दिव्य महादेव विजवी भूम, भगवद्गीता. परब्रह्म, तो परब्रह्म आहे, परधाम आहे. त्या धामामध्ये तो पुरुष आहे आणि त्याच्याकडे ते ज्ञान आहे. म्हणून ते म्हटलं गेलं, संसारामध्ये जर ते ज्ञान असतं तर हे ज्ञान पैगा बरवे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलं असतं. परंतु ते ज्ञान पैगा बरवे ते म्हणजे अत्यंत पलीकडचं आहे, आणि त्याच्यासाठी एकच साधन आहे, ते भक्ती. ते ज्ञान त्या परब्रह्माकडून आपल्याकडे जर घ्यायचं असेल, त्या धामामधून जर आपल्या अंतःकरणातल्या धामामध्ये जर त्या ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर सेवा हा फार महत्वाचा भाव आहे. आणि सेवेमुळे, सेवेमध्ये प्रेम असलं पाहिजे. तसं भाजीमध्ये जर मीठ नसेल, वस्तू मीठ, तर ती भाजी शून्य आहे. चहामध्ये किंवा दुधामध्ये जर साखर नसेल चहामध्ये, तर त्याच्यामध्ये गोडी नाहीये. तसं भक्तीमध्ये प्रेम असलं पाहिजे. भक्ती प्रेमाविन नको ज्ञान देवा. हे ज्ञान, भक्ती शिवाय ज्ञानाला काहीच अर्थ राहत नाही. ज्ञान हे लंगड आहे, लंगड. एक लंगडा आणि एक आंधळा दोघं जंगलात सापडले, गेले फिरायला. जंगलात गेल्यानंतर वनवा पेटला आणि त्या वनव्यात ते मध्ये सापडले. आता बाहेर कसं पडायचं? आंधळ्याला दिसत नाही, लंगड्याला चालता येत नाही. मग त्या ठिकाणी काय करायचं हा बुद्धीचा खेळ त्यांच्या सुरू झाला दोघांच्या. आणि बुद्धीमध्ये विवेक जागृत झाला, आणि विवेक जागृत झाल्याच्या नंतर
आंधळ्याला एक कल्पना सुटली. आंधळा लंगड्याला म्हणतो, बाबा आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. मग एकच पर्याय आहे. म्हणे काय? मग तुला दिसत नाही, मला दिसत नाही, तर तू काय कर, तुला चालता येत नाही, बाहेर कसं पडायचं? मग आंधळ्याने सांगितलं, तू माझ्या खांद्यावर बैस. लंगडा आंधळ्याच्या खांद्यावर बसला आणि त्याला मार्ग दाखवू लागला. दाये बाये, दाये बाये, आगे पिछे, असं करून करून मागं पुढं चालता चालता दोघंही त्या वणव्याच्या बाहेर पडले. म्हणून ज्ञान लंगड आहे, अज्ञान आंधळ आहे. तर अज्ञानानं ज्ञानाला खांद्यावर घ्यायचं आणि दोघांनी मिळून मार्ग काढायचा, आणि तो मार्ग आहे त्या ज्ञानाचा. ते ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होतं. नुसतं ज्ञानही काम करीत नाही, अज्ञानही काम करीत नाही. ज्ञान विज्ञान गिळले अज्ञानासहित. त्या ठिकाणी ज्ञान विज्ञान आणि अज्ञान हे सगळं समाप्त झालं आणि अध्यात्म ज्ञानाची सुरुवात त्या ठिकाणून होती. तुम्हाला जर अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर भौतिक जगत तुमच्या अंतःकरणामधून मायनस करा, त्याला काढून टाका. ब्रह्मलोकापर्यंत माया आहे, ब्रह्मलोकापर्यंत दुःख आहे. अब्रह्म भुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणून ब्रह्मलोकापर्यंत जे काही ज्ञान आहे ते सगळं भौतिक ज्ञान आहे, सगळं अधुरं आहे. तिथपर्यंत माया आहे आणि मायेचं कार्य तिथपर्यंत चालतं, आणि जिथपर्यंत माया आहे तिथपर्यंत दुःख आहे. म्हणून आपल्याला मॅन शुड नॉट हॅपी, शुड नॉट लिव्ह विदाउट स्पिरिच्युअल नॉलेज. अध्यात्म ज्ञानाशिवाय माणूस जगूच शकत नाही. हा काटा सिद्ध सिद्धांत आहे, प्रचलित सिद्धांत आहे अनादिकालापासून. तमेव जित्वाति मृत्युमेति नान्या पंथा विद्यते आहे ना, की जीवात्मा केवळ ईश्वराला प्राप्त करूनच आनंदमय होऊ शकतो, सुखमय होऊ शकतो. आणि ईश्वराची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर ईश्वर प्राप्तीचे आध्यात्मिक ज्ञानाचे 3 साधनं आहेत: कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. आणि या तिन्ही मार्गाने तुम्ही जाऊ शकता आणि ते ज्ञान प्राप्त करू शकता. फक्त ज्ञानामध्ये भक्तीची जोड असली पाहिजे. भक्तीनेही ते प्राप्त होतं, ज्ञानाने नाही होत, ज्ञान प्राप्त होतं, योगानेही ज्ञान प्राप्त होतं. आणि एक वेळेस एकदा का आध्यात्मिक ज्ञानाची सुरुवात झाली की हळूहळू भौतिक जगत तुमच्यामधून मायनस आपोआप होत जाईल. जसं तुम्ही माणसानं चांगलं वागण्याचा प्रयत्न करू नये, चांगलं वागण्याचा प्रयत्न करू नये याचा अर्थ असा नाही की त्यानं चांगलं वागू नये असं नाहीये. परंतु चांगलं वागण्याचा ज्यावेळेस माणूस प्रयत्न करतो त्यावेळेस दुराचरण त्याच्यामध्ये अजून वाढत जातं. कारण तो ऍक्टिंग करीत असतो, आपलं असं वागलं पाहिजे, जगाने आपलं चांगलं म्हणलं पाहिजे. जग कधीच कुणाला चांगलं म्हणत नाही, जगानं कधीच कुणाला चांगलं म्हटलं नाही. संत महात्मे आले गेले, निघून गेल्याच्या नंतर मग त्याच्या नावानं हे लोक डफडे वाजवतात, ते बी आपली पोटाची पिजभर खळगी भरण्यासाठी. तुकाराम, ज्ञानेश्वर, अथांग संत, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद होऊन गेले, पण तोपर्यंत लोकांनी त्यांना ओळखलं नाही, त्यांचा छळ झाला. आणि परंतु त्यांनी त्याची पर्वा केली नाही. म्हणून आपल्याला जीवनामध्ये सुख, शांती, समाधान असली गरजेचं आहे, आवश्यक आहे. जसं भौतिक जगताचीच आवश्यकता आहेच, परंतु अध्यात्म ज्ञानाची सुद्धा आवश्यकता आहे. एक वेळेस आपण अध्यात्म ज्ञानाकडे वळलं पाहिजे, त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे. भौतिक जीवन आवश्यक आहे, गरजा भागवण्यासाठी आवश्यक. जीवनाच्या गरजा भागवणं हे भौतिक ज्ञान वर आधारित आहे. आणि जीवनामध्ये शांती प्राप्त होणं
हे अध्यात्म ज्ञानामुळे ते प्राप्त होतं आणि ईश्वरीय ज्ञान ईश्वराची प्राप्ती झाल्याविना ते शांती प्राप्त होत नाही. म्हणून त्वमेव शरण गच्छं सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परम शांती स्थानम प्राप्यसी शाश्वतम. 1862 भगवद्गीता. तर मित्र हो, जीवनामध्ये सुख शांती समाधान असणं आवश्यक आहे. बाकी भौतिक सुविधा ज्याच्या त्याच्या नशिबानं अनादिकालाच्या प्रारब्धानुसार त्या मिळत असतात. प्रारब्ध भोगोदय क्षय, प्रारब्ध भोगून संपत ना भुक्त क्षयंते कर्म, कर्म भोगूनच संपल्या जातं. म्हणून संसाराच्या सुखाची चिंता करायचे. जे सुख आहे तुम्हाला ते मिळणार आहे. जे धन तुमच्या नशिबात आहे ते धन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. धनाच्या पाठीमागं पळण्याची आवश्यकता नाही. धन आपल्या पाठीमागं पळलं पाहिजे. ते प्रारब्धानुसार पळत असतं. म्हणून आपल्याला जीवनामध्ये जर शांती पाहिजे असेल तर पळू नका. आता या जगतामध्ये जर सगळ्यात जास्त पळत कोण असेल तर चलन पळतंय, चलन. म्हणून पळू नका. दमछाक होती आणि सगळ्याची दमछाक होऊ लागली, सगळ्याला समजतं, पण आम्ही अध्यात्म ज्ञानाकडे वळत नाही, भक्तीकडे वळत नाही. म्हणून अध्यात्म ज्ञानाच्या मार्गाने चाला. आणि भक्ती ही अंतरंगामध्ये व्यवस्था असली पाहिजे. अंत समुद्रे हृदी अंतरायुषी धतश्य धारा अभिचाकशिती. तशा समुद्रामध्ये लाटा येतात, तशा भक्तीच्या प्रेमाच्या लाटा अंतरंगामध्ये उसळल्या पाहिजे. अंतरंगामध्ये, बहिरंगामध्ये काहीच नाहीये. बहिरंगामध्ये तुम्ही काही ऍक्टिंग केली तरी काही, पण अंतरंगामध्ये असलं पाहिजे. आणि अंतरंग तुमचं शुद्ध असणं आवश्यक आहे, तरच आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती आहे. म्हणून त्या मार्गाने चाला आणि ते ज्ञान जे भगवंताच्या धामामध्ये आहे ते ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. ते ज्ञान प्राप्त झालं की तुमच्या जीवनामध्ये शांती मिळेल. तुमचा खिसा रिकामा असला तरी चालेल, तरी तुम्हाला सुख लाभेल, शांती लाभेल. पैशानं सुख शांती समाधान मिळणार नाही, ते विकत घेतल्या जात नाही. म्हणून सुख शांती समाधान जर पाहिजे असेल तर तद्विधीत प्रणिपातेन प्रविवच्चेन सेवया उदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिन प्रति तत्वदर्शिना. आणि त्या ज्ञानाकडे जाऊन आणि आपल्याला भक्तीचं मार्ग आपल्याला अपनावायचा आहे. म्हणून जगामध्ये आता सर्व काही जे असतील संप्रदाय सगळे भक्तीच्या मार्गाकडे वळले आहे. की भक्त मामा विजानाती यावाने शेष्मी तत्वतः तत्वमा तत्वतो ज्ञात्वा विषयते तदंतरम. म्हणून ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे. त्याच्यामुळे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होतं. आणि विना आध्यात्मिक ज्ञानाशिवाय तत्वाचं दर्शन होत नाही. तत्व म्हणजे ईश्वरी तत्व, त्याला तत्वज्ञानार्थ दर्शन म्हणतात. त्याच्या ज्ञानाचं दर्शन झालं की माणूस सुखी झाला. म्हणून तो संतुष्ट असला पाहिजे. संतुष्ट सतत योगी यात आत्मा दृढ निश्चया. संतुष्ट असणं फार महत्वाचं आहे. जब आवे संतोष धन तो सब धन धुली समान. गोधन गजधन बाजी धन सब धन, लेकिन जब संतोष आ जाता है अंतरंग में तो सब धन धुली समान बन जाता है. त्याच्यासाठी काय करा मित्र हो, शांती प्राप्त असेल जीवनामध्ये तर अध्यात्म ज्ञानाकडे वळा आणि त्याला भक्तीची जोड लावा. एवढं बोलून या ठिकाणी सर्व बोललेलं हे ईश्वरचरणी अर्पण करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद.